प्रतिनिधी शेख अनिश शेख भिकन अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। गरिबांच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गोवा येथे पर्दाफाश। अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून गरिबांच्या आणि मजूर वर्गाच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गोव्यामध्ये विशेष मोहीम राबवत एका महिलेसह 12 संशयित आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपी अजूनही फरार आहेत। या गुन्हेगारी टोळीचे कारस्थान अत्यंत पद्धतशीर होते। हे आरोपी गरीब आणि मजूर वर्गातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत असत। या आमिषाला बळी पडून गरीब नागरिक बँक खाती उघडत असत। त्यानंतर हे आरोपी संबंधित व्यक्तींची बँक पासबुक, एटीएम कार्ड आणि त्या खात्यांशी जोडलेली सिम कार्ड स्वतःच्या ताब्यात घेत असत। या खात्यांचा वापर देशविदेशातून चालणाऱ्या अवैध ऑनलाईन गेमिंग व्यवसायातील आर्थिक व्यवहारांसाठी केला जात होता। तपासात असे समोर आले आहे की आत्तापर्यंत या खात्यांच्या माध्यमातून 6,25,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने दक्षिण गोवा येथील प्रोव्हिडंट अडोरा सोसायटी या उच्चभ्रू निवासी संकुलात छापा टाकला। या धाडसी कारवाईमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी साहित्य जप्त केले आहे। यामध्ये 64 बँक पासबुक, 147 एटीएम कार्ड, 19 चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाईल फोन, 9 लॅपटॉप आणि 3 टॅब्लेटचा समावेश आहे। या व्यतिरिक्त 10,85,000 रुपये रोख रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण पोलीस करत आहेत। या गुन्ह्यात सहभागी असलेल्या फरार 2 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। गरीब नागरिकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हे करणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई झाली आहे। आपल्याकडे अमरावती ग्रामीण जिल्ह्यात आपल्याला 10 तारखेला एक तक्रार प्राप्त झाली होती की काही मजूर आणि गोरगरीब व्यक्ती आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स आणि त्यांच्या नावावरचे सिम कार्ड याच वापरून त्यांच्या जे बँक अकाउंटवर आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत आहेत। आपण तात्काळ त्याची दखल घेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हे बँक अकाउंट्स खूप मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येत आहेत आणि बेसिकली सायबर फ्रॉड याच्यासाठी वापरण्यात येत आहेत। तर आपण गुन्हा तात्काळ दाखल करून सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करून सायबर पोलीस स्टेशनने जो आत्तापर्यंत तपास केलेला आहे त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे अकाउंट्स आहेत त्याला म्यूल अकाउंट्स आपण म्हणतो। याचा वापर हा ऑनलाईन गेमिंगचे पैसे असतील किंवा सायबर फ्रॉडचे जे पैसे असतील ते स्वीकारण्यासाठी होतो आणि पुढे इतर अकाउंटवर पाठवण्यासाठी होतो। म्हणजे बेसिकली क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी याचा वापर होत आहे। त्या अनुषंगाने आपण जी अधिकचा तपास केला त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे। आपल्या टीमने सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते। त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत। 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅब्लेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते आणि हे सिम कार्ड आणि बँक अकाउंटचा वापर हे मोठ्या प्रमाणात येणारा पैसा जो होता तो पुढे पाठवण्यासाठी करत होते। आता आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इतरही काही गरीब वर्ग जो आहे किंवा मजूर वर्ग आहे त्यांचे असे बँक अकाउंट ओपन करून पुढे देण्यात आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने मी आज सर्व अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना एक आव्हान करत आहे की आपल्यासोबत जर असं काही झालेलं असेल, आपले बँक अकाउंट सिम कार्ड जर कोणी घेतलेले असतील आणि आपल्याला काही पैशाचा लोभ देऊन काही रेंट दिलेला असेल तर तात्काळ आपण पुढे यायचं आहे। आम्ही सायबरचा हेल्पलाईन नंबर देखील त्याच्यामध्ये जारी केलेला आहे। आपण जे ॲक्च्युअल आरोपी आहेत साधारणतः किती करोड रुपयाचा यातून व्यवहार झालेला आहे आणि आरोपींची सिस्टम असू शकतात का, काय शंका? याच्यामध्ये अजून आरोपी नक्कीच निष्पन्न होतील। 3 आरोपी फरार आहेत आणि ते 3 फरार आहेत त्यांच्याकडून आपल्याला अधिकची माहिती मिळेल कारण ते इथलं पूर्ण नेटवर्क चालवण्याचं काम करत होते आणि यामध्ये आत्तापर्यंतचे आपण जे 34 बँक अकाउंटची ॲनालिसिस केलेली आहे, जवळपास 6.25 करोड रुपयाचे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले दिसून येत आहेत। आपल्याकडे इतरही जवळपास अजून 35 बँक अकाउंट आहेत त्याची ॲनालिसिस चालू आहे आणि याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे। थँक्यू।